आम्ही वारणा धरणग्रस्त मौजे सोनारली गावचे नागरिक मी हमीद हसन पन्हाळकर गेल्या 16/12/2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आमचं हे आंदोलन चालू होतं। या आंदोलनाकडे प्रशासनाने डोळे झाकपणा केला होता, परंतु त्यांना दखल घ्यावी लागली। त्या पद्धतीने 3 वेळा आमच्या मीटिंगी झाल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर। त्यांनी आम्हाला काही पत्र व्यवहार दिले, आम्हाला काही पत्र दिली, पण ती पत्र ठोस नव्हती। त्यामुळे आम्ही या ठिकाणी बसलो होतो। आमची मागणी प्रमुख मागणी होती की जो काही निर्वाह भत्ता वाटप झालेला आहे मौजे सोनारली गावच्या काही ठराविक एका गटाला लोकांना तो बेकायदेशीर आहे, त्या पद्धतीने व्हेरिफिकेशन झालं, तो बेकायदेशीर आहे ठरलेला आहे। त्याच पद्धतीने बेकायदेशीरित्या भूखंड वाटप झाला होता, तोही बेकायदेशीर भूखंड वाटप झालेला आहे, हेही व्हेरिफिकेशन झालेलं आहे। परंतु कारवाई करण्यासाठी जरा डोळे झाकपणा अधिकाऱ्यांचा होत होता, त्यामुळे मुद्दा ओढून धरला होता आम्ही। म्हणून मग आमदार विनयरावजी कोरे सावकर साहेब तसेच लोक माने अशोकराव माने बापू यांनी सुद्धा इथं व्हिजिट दिली, भेट दिली आणि मध्यस्थी केली। त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की येत्या 5 दिवसामध्ये संबंधित जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकारी यांची आम्ही संयुक्त मीटिंग घेऊ आणि त्या मीटिंग मध्ये जर कारवाई झाली नाही तर मात्र तुम्ही तुमचं आंदोलन पुढे चालू ठेवा। जर कारवाई झाली नाही तर पुढे आम्ही पायी चालत मुंबईला मुख्यमंत्र्यांना भेटायला जाऊ आणि संबंधितांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचारामध्ये अधिकारी सुद्धा गुंतलेले अडकलेले आहेत, त्यामुळे ते कारवाई करण्यासाठी मागोपुढे करत होते। परंतु आता हा डाव अधिकाऱ्यांच्या वरती उलटलेला आहे आणि आम्हाला भक्कम पाठबळ मिळालेलं आहे कोरे सावकर साहेबांचं तसेच अशोकराव माने बापूंचं आणि आमच्या संघटनेचं आदरणीय गौरवभाऊ नायकोडी सोळ यांचं सुद्धा पाठबळ मिळालेलं आहे योग्य मागण्यांच्या साठी। म्हणून आम्ही आजचं आंदोलन हे तात्पुरतं स्थगित करत आहोत।